जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपलं आणखी एका नवीन शिमग्याच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. फायनली आपली आज पालखी आपल्या वाडीतून दुसऱ्या वाडीमध्ये जाणार आहे. तर आपण आज तिला निरोप देणार आहोत. तर आपल्याकडे निरोप कसा दिला जातो तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरू करूया व्हिडिओला. तर हा बघा, हा आता निघाला, ह्याच्याकडून पालखी गेली. अरे असा काय झाला? हट, कॅमेरा चालू हवा मला. कॅमेरा मिळाला. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय बारे तुमचा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपल्याला आता सूरज मिळाला आहे. तर सूरज, जरा आम्हाला माहिती पाहिजे तुझ्याकडून. आज आपल्या वाडीमध्ये शेवटचा दिवस आहे पालखीचा. तर आता किती 6 वाजलेत. आपली पालखीची मिरवणूक निघणार आहे. तर कशी काय मिरवणुकीची तयारी कशी काय झाली? मिरवणुकीची तयारी जोरातच आहे. डीजे पण आहे, आलाय डीजेला तर सेट चालू आहे. फक्त पालखी वरच्या घरापासून रस्त्यापर्यंत फक्त ढोलावर येईल. अच्छा, आणि पुढचा प्रवास आहे तो आपल्याला, मला वाटतं 1-2 किलोमीटर असेल प्रवास. 1.5 किलोमीटर 1.5-2 किलोमीटर प्रवास आहे. तो आपल्याला डीजे वरती करायचा हा, आहे. तो दरवर्षीप्रमाणे डीजेवर हां, अच्छा. म्हणजे फटाक्यांचं कसं काय? फटाके 7,200चे फटाके आहेत. 7,200चे फटाके आणलेले आहेत. 12 सिलेंडर आहेत गुलालाचे. अच्छा, आणि डबल नाही, जे आहेत ते सांगायचं. हां, बरोबर आहे. आणि सूरज, खरोखर तू हौशी आहेस. आम्हाला माहिती आहे, अख्ख्या वाडीमध्ये आहे ना, कोणाचं घर नाही ठेवलास. पालखी आल्यापासून सर्वांच्या घरामध्ये तू पालखी घेऊन जातोयस. असा तुझ्या एवढा अति उत्साही मुलगा, हौशी इथे एवढे आहेत ना, यांच्यामध्ये कोणच नाही, फक्त आणि फक्त तूच आहेस. तर तुला काय वाटतं, म्हणजे एवढा पण सर्वांची खराब बोलू नकोस. सर्वांच्या घरी जातोस, तर दुपारी तुला काय जेवायला वाटतं? 4-5 घरं चुकतात. हां. आणि संध्याकाळच्या टायमाला 4-5 घरं चुकतात. संध्याकाळी म्हणजे कोणता टाइम आहे संध्याकाळी? तू कुठं जातोस संध्याकाळी? चायनीज खायला जातो, त्याच्यामुळे थोडंफार हे होतं. इकडे उशीर होतो. बरं. हे आणि हो सावकाश. कॅमेरा दाखव. ठीक आहे. हा जो बोलत होता ना, त्याच्या आयटम काल पालखी नचा गेले म्हणून चायनीज खायला गेलेलं आहे. हा. हा तो तर आपल्याला ऋषिकेशला भेटला आहे. तू काय माहिती सांगू शकतोस आपल्याला? ह्या 3 दिवसाचा जो आपला पालखीचा सोहळा झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला किती आनंद झाला किंवा काय काय अनुभव भेटले? अनुभव सांगायचं म्हटलं तर माझा आता गगनात मावेना असा झाला आनंद. आनंद आहे. हा, आणि आता सांगायचं म्हटलं तर ही मिरवणूक आहे ना, ती अत्यंत उत्कृष्टपणे साजरी करू आपण ह्या व्हिडिओत. बरोबर, म्हणजे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. नक्कीच. आमची तयारी काय आहे? पोरांनी बरीच काही तयारी केली. डीजे तिकडे लागतोय गाडीवर. डीजेचं सेट आलेलं आहे. धमाल पोरांनी तयारी करून ठेवलेली आहे. फटाके पण मला वाटतं 7-8 हजाराचे फटाके आणले नाहीत. आणि गुलाल हा आहे. जल्लोष बघायला युट्यूबवर नक्कीच बघा सगळ्यांनी. नक्कीच बघा. आपल्याला आपल्या चॅनलवरती अपलोड नक्कीच होणार आहे, लवकरच अपलोड होईल. तर मित्रांनो, आपण आता चाललोय पालखीकडे. वरती जो आपला बाबाजी बारे यांचा जो घर आहे, गणेश बारे आणि बाबाजी बारे यांचा जो घर आहे, तिथे आपली पालखी शिरेला बसते. आणि नंतर मग आपण एक मिरवणूक काढतो. लवकरच आपल्याला पालखीची मिरवणूक आणि पालखी बघायला मिळणार. फायनली आपली आज पालखी आपल्या वाडीतून गावामध्ये जाणार आहे. तर तू काय सांगशील, माझा सांगशील जरा? आपल्याकडं पालखी 13, 14 आणि 15 हे 3 दिवस आपल्याकडं आपल्या वाडीमध्ये होती. हनुमानगावमध्ये पालखी होती. अगदी आनंदात शिमगा उत्सव साजरा झाला. आणि आज मला वाटतं शेवटचा दिवस आहे. तर आपल्याकडून एक छोटीशी मिरवणूक असते पालखीची, खालती जाणार आहे. तर वाडीतल्या सर्व मुलांनी किंवा ग्रामस्थांनी आपण एक डीजेची सोय केलेली आहे सर्वांना नाचण्यासाठी. आणि फटाके वगैरे सर्व काय, गुलाल वगैरे सर्व आणलेलं आहे. तर पुढची जी काही म्हणजे मिरवणुकीची हे असणार आहे, तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमधून बघायला मिळणार आहे. ओके. आता पालखी निघालेली आहे आणि आता गाडी सजवतात पोर आपली. तू काहीतरी काम पण करशील काय? आणि मला काहीतरी काम करायला सांगतायत. हां, हे बघा, सगळी पोरं इथे मस्तपैकी इथे पालखी सजवायला घेतलेली आहे. तू पांड्याला दिलाय. पांड्या पागात ना पाग फाडून काढणारा मासा. हां, आपल्याला पालखी सजवायचं काम चालू आहे. पोरं सगळीकडे वरती आहेत. पालखी हे बघा, पोरांची इकडे धमाल चालू आहे. हे बघा, 2 पोलीसवाले पण आहे.
पोलीस दिसत युनिटची बहीण तिकडे हारांचं मस्त फुलं काढतात. बोलू नका मारा मस्जिद बंद होतो. फोटो टाकायचं बघा. पकडला फोटो पकडला अद्या फुलं उडवून नका.
हे बघा ह्याला पण गुलाल लावून झालेलं आहे आमच्याकडे, बघू शकता आपण. पांड्या इकडे बघ, पांड्या एक नंबर. हे बघा हारा रे हे कमी आहे, पप्याला कमी लागला. हे काय आहे रे? हे बघा कसं तुटून पडले ते पेपरची एक पुडी आहे, ते 5-5 जण मी तुटून पडलेलं आहे. खाऊन गेल्यानंतर भूक लागणार आहे. एकंदर मंदिर मला लावलेला आहे पोरांच्या बघून टाका ह्याच्या डोळ्यात टाकलेला आहे, दिसते बघा कसं तुम्ही बघू शकता. लावलं मला हे बघा इकडे कॉकटेल करून काहीतरी पिता आहे. काय प्रकार आहे रे? हा काय ज्यूस करून पितात बघा कसं तो. पाहू शकता आपल्या गावचे कार्यकर्ते. मारे तुला कोणाला लावलं गुलाल? मला त्याला कमी लागला गुलाल अजून. मंदार त्या आता सगळे तुला गुलाल लावले तर कसं वाटतंय तुला? अरे बोल ना हा बोल, कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय सांग ना. खूप मस्त मजा आली. एक नंबर वाटतंय ना? चांगलं तुला चला बोल काहीतरी. हां मग बोला बोला दोघे बोला. खूप मस्त मजा आली, धमाल केलेली 2-3 दिवस. हां अजून मजा आली. असंच शिमग्याला पालखी नाचवलीस काय? पालखी नाचवलीस काय? पण असे गुलाल मध्येच लावतात, हां. त्याच्यामुळे पुन्हा सगळी वाट लागते. अशा प्रकारे आमच्याकडे शिमग्यामध्ये रंगपंचमी असते आमच्याकडे, पाहू शकता आपण. हां ओके. दर्शन घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे महिलांची, आपण पाहू शकता. मी पण माझा फोटो काढ. मी व्हिडिओ टाकणार झाला युट्यूबला. अरे जेवली नाही की काय? मोठे बोला. हा मोठे बोला.